त्यासाठी सरपंच पेंटिंगच्या सह्या हव्या. श्री स्वामी समर्थ. तर आजचा माझा व्हिडिओचा विषय आहे की ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आणि ती सरळ रेषेमध्ये कशी आणायची. तर आज मी तुम्हाला हे शिकवणार आहे. हा आहे ब्लाऊज. हा आपला ब्लाऊज आहे, तो मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. शोल्डरला जोडलेलंही आहे, गळाही टाकलेला आहे. तर आता आपल्याला ब्लाऊज जोडायचा आहे आणि तो सरळ रेषेमध्ये आला पाहिजे आणि फिटिंगला जो हा इथला मोंड्याचा भाग येतो तो पण बरोबर आला पाहिजे, म्हणजे टोकावर टोक आली पाहिजे. तर आपल्याला त्यासाठी फिटिंग करण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागते किंवा काय फॉर्म्युला आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर याच्यासाठी स्पेशल फॉर्म्युला आहे असा की आपल्याला ब्लाऊजच्या मापावरून मेजरमेंटनुसार पूर्ण ब्लाऊजचे आधी मापे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला या ब्लाऊजवर. आता तर हा बघा, हा पाठीचा भाग आहे. पाठीचा भाग जर मागचा गळा डीप असेल, मागचा गळा जर डीप असेल तर जी आपली 34 इंचाची लांबी आहे, या ब्लाऊजची लांबी आहे 34 इंच. तर आपल्याला आता हा असा शोल्डर, हा जो मोंढा आहे असा मोजायचा आहे. तर आपण काय करू, सेंटरला पहिले हा गळ्याचा जो सेंटर आहे 5.5चा गळा आहे हा, तर आपण इथे सेंटरला अशी एक लाईन मारून घ्यायची. तुम्ही जमिनीवर कुठेही ठेवा तेव्हा ही इथे एक अशी लाईन मारून घ्यायची आपल्याला सेंटरमधून. तर आपल्याला आता सेंटरमधून 8.5 इंच आपल्या ब्लाऊजची लांबी आहे पूर्ण 34 इंच. 34चा चौथा भाग येतोय 8.5 इंच. ओके. तर 8.5 मध्ये आपल्याला आणखी अर्धा इंच ॲड करायचंय, कारण गळा डीप असेल तर मागच्या साईडला 1 इंच लांबी वाढवायची आहे. कुठल्या साईडला? बॅक साईडला, पुढच्या साईडला नाही. ओके. तर हा आहे इथला इकडली बाजू. तर इकडल्याही बाजूला आता आपण 8.5 वर एक मार्जिन करून घेत आहेत आणि 9.5 वर एक करून घेत आहे. आणि आता खाली हा जो ब्लाऊज आहे त्यानुसार मी तुम्हाला आणखी याच्यावरून खालचा जो पोटाचा भाग आहे किंवा कमरेचा तो जो राऊंड येते त्याचा किती येते आपल्याला मेजरमेंट करून घ्यायचे आहे आणि मग त्याला 14.5 टेप फोल्ड करायचा आहे. 15ला 2 कमी असणाऱ्या या पॉइंटवरून आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे आणि जो सेंटर पॉइंट येईल तिथून आपल्याला टेपला अशी घडी मारून घ्यायची आहे. आणि या बॅक साईडच्या असा कमरेचा जो भाग आहे तिथे आपल्याला आधी सेंटर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे चॉक पीसने मार्किंग करून घेऊ. तर हा याचा सेंटर पॉइंट आहे. सेंटर पॉइंटहून आपल्याला 7.5 म्हणजे किती, 7.25 इंच आले. 7.25 नाही आहेत. ओके, 2 मिनिटं. 15ला 2 पॉइंट कमी. पंधराला 2 पॉइंट कमी म्हटलं तर आपल्या याची मेजरमेंट येते आहे 7.3. तर आपण आता 7.3 वर एक मार्जिन करून घेणार आहेत आणि इकडूनही जो कमरेचा भाग मेजरमेंटनुसार असेल त्यानुसार आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला या कपड्यावर मागच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तर आता ही झाली आपली मार्जिन म्हणजे शिलाई मार्जिन. ओके. तर मी अशा प्रकारे इथे आता लाईन्स मारून ठेवणार आहे. हे पहा, इकडल्याही साईडने अशा लाईन्स आपल्याला पूर्ण मारून ठेवायच्या आहेत. ओके. तर हा जो भाग आहे एक्स्ट्राचा, अस्तर असो किंवा कपडा, हा पूर्ण मेजरमेंट केल्यावर हा जो राहिलेला भाग आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा.
ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. या जर तुम्ही लक्षात घेतल्या तर ब्लाऊजची फिटिंग कधीच नाही चुकणार. खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा. तर आता आपण या बॅक साईडची ही जी मेजरमेंट ती झालेली आहे. आता आपण हे शोल्डर आहे ते एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, तर हा आपल्याला दोन्ही हे जे दोन्ही आहेत ते पूर्ण आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, तर आपल्याला हे बरोबर झाल्यावर राहिलेला जो भाग आहे, कमी जास्त झालेला भाग जो आहे मोंढ्याचा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडासा कमी जास्त झाला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. अशा प्रकारे आपण इथे जे हातात दिसले तो लावलंय मी आता. तर आता आपण अशा प्रकारे थोडंसं अलीकडून मारते कारण मला पुन्हा शिलाई मार्जिनला मारायला लागेल. तर आपण हा राहिलेला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो पूर्ण आपल्याला दोन्ही साईडनी लेवल करून घ्यायचा आहे. हा जो मच्छी कट आहे त्यामुळे इथे हा भाग असणारच आहे, पण हा जो आकार आहे तो एकदम बरोबर व्यवस्थिशीर करून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे पहा, आता हे दोन्ही सगळे भाग आता एकत्र झाले, त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो आता संपला इथला. आपण आता दुसऱ्या साईडचा घेऊ. तर जसं आपण पुढे मारलं होतं तसंच आता आपल्याला इकडेही मार्किंग करून घ्यायचे आहे. पण मी हे पुन्हा सांगते तुम्हाला. आता जा बाथरूममध्ये जा. तर आता आपल्याला इकडे पण असंच करायचं आहे. मोंढ्यावर मोंढा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. हा जो शोल्डर आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे तो आपल्याला असा शिस्तमध्ये ठेवून घेऊन हा जो भाग आहे तो पूर्ण असा व्यवस्थिशीर ठेवायचा आहे. इकडे पण तुम्ही टाचपिन वगैरे काही लावा, खालीवर होणार नाही याची काळजी घ्या. आणि हा जो भाग आहे आता हे पहा, हे एक्स्ट्राचा मुद्दा म्हणून ठेवलेला आहे. हा जो एक्स्ट्राचा भाग आहे. ओके, तर हा जो भाग आहे तो आपल्याला आता इकडून असा हा पण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सरळ कट करून टाका मेजरमेंट घेऊन. ओके, तर आता आपण इकडलाही भाग आता केलाय सरळ आणि इकडलाही केलाय. झालेत आपले दोन्ही भाग आता पूर्ण. तर मी आता काय करणार आहे, हा जो आहे पॉइंट, हा आपल्याला आधी हुक्क आणि हे अशी इथं आता आपण हुक्क लावलेली तर नसणार आहे शिवताना, त्यामुळे इथे तुम्ही टाचपिन वगैरे काहीही लावू शकतात. माझ्याकडे आता सध्या इथे जे अवेलेबल आहे ते मी लावले. ओके, तर आपल्याला आता बघा तर हे पहा, आपल्याला आता समोरच्याही भागाचा सेंटर पॉइंट काढायचा आहे. तर समोरच्या भागाला आपण सेंटर पॉइंट काढणार होतो तेवढा आता आपला 7.25 इंच. किती? 15ला 2 पॉइंट कमी. 15ला 2 पॉइंट कमी म्हटलं तर असा सरळ टेप फोल्ड करायचा, हा सेंटर पॉइंट मधून इकडे घ्यायचा, सेंटर मधून इकडे घ्यायचा आणि 2 इंचावर इथे मार्जिन लाईन्स अशी मारून टाकायची. इकडूनही तीच ट्रिक यूज करायची आहे आपल्याला. या सेंटर मधून आपल्याला इथेही अशी लाईन मारायची आहे आणि इथून अशी लाईन्स मारून टाकायची आहे. तरी तुम्हाला समोरच्या गळ्याचीही सांगते मी. 8.5 इंच 9, राईट, 9 वर टिक झालेला आहे आणि इकडूनही 9.
तर हे पहा इकडूनही 9. तर आपण आता हे दोन्हीकडूनही असे ही जी शिलाई मार्जिन आहे ती अशीच तुम्ही आधी आखून घ्या. आखून घेतल्यामुळे तुम्हाला या लाईन्सवर शिलाई मारायची आणि जेव्हा आपण बाही जोडू तेव्हा ते सगळं व्यवस्थिशीर होतं आणि एकदम मोंढ्यातला जो टोक असतो, जो आपला जोडलेला भाग असतो, 4 याचा एक टोक होतो तयार, तो एकदम राईट येतो. तर हा जर तुम्ही फॉर्म्युला यूज केला तर 100% गॅरंटी तुमचं ब्लाऊज फिटिंगला एकदम शिस्त बसेल आणि कुठे चुकणार नाही. ओके. हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण आता पूर्ण कट करून घ्यायचे. जे इथून इकडल्या कोपऱ्याला कुठेही जर कपडा राहिला तर तुम्ही कट करून घ्या. तर आता मी तुम्हाला बाही कशी जोडायची हे पण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपली ही जी बाही आहे तर या बाहीचा आपण असा पूर्ण आधी सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे. तर आता आपण याच्या पूर्ण दोरे असे हे सगळे कट करून घेणार आहेत. आपण सिल्कच्या कापडचे दोरे निघतातच, थोडंसं शिवून बाजूला ठेवलं तर आता आपल्याला या बाईची सेंटर पॉइंट काढायचा आहे. या बाईचा सेंटर पॉइंट म्हणजे हा इथे. तर आपण इथे टिक करून घ्यायची. प्रथम इथे टिक करून घ्यायची आणि दोन्ही बाही तेवढ्याच आहेत का नाही हे आधी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे मोजणं झाल्यावर आपल्याला ही बाही करताना मी मच्छी कट टाकलेला नाहीये, त्यामुळे आता तुमच्यासमोर मी मच्छी कट करणार आहे. याला नॉर्मली मच्छी कट काढलाय मी, बलून्सची बाही असल्यामुळे एवढं काही नाही लक्षात येणार. तर हे बघा, तर आपण ही या साईडची बाही आणि ही या साईडची बाही. मच्छी कट हा समोरच्या भागाला बसवला जातो. हे कधी पण लक्षात ठेवा, नाहीतर उलट सुलट जोडून ठेवतात. त्यासाठी ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. तर आता आपण इथून हा सेंटर पॉइंट आणि हा सेंटर पॉइंट हा एक जर करून शिवण केलं तर इकडून आधी न जोडता इथून इकडे जोडा. तर मग काय होईल, आपली बाही फिरणार नाही. एखाद्या वेळेस तुम्ही डिझाईन कुठलीही केली असेल बाहीला तर ती अशी मागे पुढे न जाता प्रॉपर बाहेर जिथे डिझाईन पाहिजे तिथेच बसेल. अशी मेजरमेंट घेऊन जर ब्लाऊज शिवलं तर प्रॉपर जशास तसं तुम्हाला अंगाला बसेल. बाही जोडताना असं कुठेही ओढू नका, फक्त आलगड हाताने जोडताना आपल्याला कधी पण लक्ष ठेवायचं, इकडून इकडे न्यायचं, पुन्हा इकडून असा भाग इकडे घ्यायचा. कधीही बाही या टोकापासून त्या टोकापर्यंत अशी नाही जोडायची. सेंटर पॉइंट काढायचा, सेंटर पॉइंट जोडायचे, तिथूनच मशीन शिलाई मारायला सुरू करायची. हे बघा, आता मी हा सेंटर पॉइंट आणि हा सेंटर पॉइंट आधी जोडलेला नाहीये. इकडून इकडं नेला, आता इकडून इकडं नेते. तर हा बघा, आता आपला झाला हा बॅक साईडचा. पण त्यासाठी सरपंच पेंटिंगच्या सह्या
श्री स्वामी समर्थ. तर आजचा माझा व्हिडिओचा विषय आहे की ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आणि ती सरळ रेषेमध्ये कशी आणायची. तर आज मी तुम्हाला हे शिकवणार आहे. हा आहे ब्लाऊज. हा आपला ब्लाऊज आहे, तो मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. शोल्डरला जोडलेलंही आहे, गळाही टाकलेला आहे. तर आता आपल्याला ब्लाऊज जोडायचा आहे आणि तो सरळ रेषेमध्ये आला पाहिजे आणि फिटिंगला जो हा इथला मोंड्याचा भाग येतो तो पण बरोबर आला पाहिजे, म्हणजे टोकावर टोक आली पाहिजे. तर आपल्याला त्यासाठी फिटिंग करण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागते किंवा काय फॉर्म्युला आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर याच्यासाठी स्पेशल फॉर्म्युला आहे असा की आपल्याला ब्लाऊजच्या मापावरून मेजरमेंटनुसार पूर्ण ब्लाऊजचे आधी मापे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला या ब्लाऊजवर. आता तर हा बघा, हा पाठीचा भाग आहे. पाठीचा भाग जर मागचा गळा डीप असेल, मागचा गळा जर डीप असेल तर जी आपली 34 इंचाची लांबी आहे, या ब्लाऊजची लांबी आहे 34 इंच. तर आपल्याला आता हा असा शोल्डर, हा जो मोंढा आहे असा मोजायचा आहे. तर आपण काय करू, सेंटरला पहिले हा गळ्याचा जो सेंटर आहे 5.5चा गळा आहे हा, तर आपण इथे सेंटरला अशी एक लाईन मारून घ्यायची. तुम्ही जमिनीवर कुठेही ठेवा तेव्हा ही इथे एक अशी लाईन मारून घ्यायची आपल्याला सेंटरमधून. तर आपल्याला आता सेंटरमधून 8.5 इंच आपल्या ब्लाऊजची लांबी आहे पूर्ण 34 इंच. 34चा चौथा भाग येतोय 8.5 इंच. ओके. तर 8.5 मध्ये आपल्याला आणखी अर्धा इंच ॲड करायचंय, कारण गळा डीप असेल तर मागच्या साईडला 1 इंच लांबी वाढवायची आहे. कुठल्या साईडला? बॅक साईडला, पुढच्या साईडला नाही. ओके. तर हा आहे इथला इकडली बाजू. तर इकडल्याही बाजूला आता आपण 8.5 वर एक मार्जिन करून घेत आहेत आणि 9.5 वर एक करून घेत आहे. आणि आता खाली हा जो ब्लाऊज आहे त्यानुसार मी तुम्हाला आणखी याच्यावरून खालचा जो पोटाचा भाग आहे किंवा कमरेचा तो जो राऊंड येते त्याचा किती येते आपल्याला मेजरमेंट करून घ्यायची आहे. आणि मग त्याला 14.5 हे पहा 15ला 2 पॉइंट कमी आहे. तर 15ला 2 पॉइंट कमी आहे. तर आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे. 15ला 2 कमी असणाऱ्या या पॉइंटवरून आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे आणि जो सेंटर पॉइंट येईल तिथून आपल्याला टेपला अशी घडी मारून घ्यायची आहे. आणि या बॅक साईडच्या असा कमरेचा जो भाग आहे तिथे आपल्याला आधी सेंटर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे चॉक पीसने मार्किंग करून घेऊ. तर हा याचा सेंटर पॉइंट आहे. सेंटर पॉइंटहून आपल्याला 7.5 म्हणजे किती 7.25 इंच आले. 7.25 नाही आहेत. ओके, 2 मिनिटं. 15ला 2 पॉइंट कमी. पंधराला 2 पॉइंट कमी म्हटलं तर आपल्या याची मेजरमेंट येते आहे 7.3. तर आपण आता 7.3 वर एक मार्जिन करून घेणार आहेत. आणि इकडूनही जो कमरेचा भाग मेजरमेंटनुसार असेल त्यानुसार आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला या कपड्यावर मागच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तर आता ही झाली आपली मार्जिन म्हणजे शिलाई मार्जिन. ओके. तर मी अशा प्रकारे इथे आता लाईन्स मारून ठेवणार आहे. हे पहा, इकडल्याही साईडने अशा लाईन्स आपल्याला पूर्ण मारून ठेवायच्या आहेत. ओके. तर हा जो भाग आहे एक्स्ट्राचा, अस्तर असो किंवा कपडा,
हा पूर्ण मेजरमेंट केल्यावर हा जो राहिलेला भाग आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा. ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. या जर तुम्ही लक्षात घेतल्या तर ब्लाऊजची फिटिंग कधीच नाही चुकणार. खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा. तर आता आपण या बॅक साईडची ही जी मेजरमेंट ती झालेली आहे. आता आपण हे शोल्डर आहे ते एकावर एक ठेवून घ्यायचे आपल्याला. ओके, तर हा आपल्याला दोन्ही हे जे दोन्ही आहेत ते पूर्ण आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, तर आपल्याला हे बरोबर झाल्यावर राहिलेला जो भाग आहे, कमी जास्त झालेला भाग जो आहे मोंढ्याचा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडासा कमी जास्त झाला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. अशा प्रकारे आपण इथे जे हातात दिसले तो लावलंय मी आता. तर आता आपण अशा प्रकारे थोडंसं अलीकडून मारते कारण मला पुन्हा शिलाई मार्जिनला मारायला राहील. तर आपण हा राहिलेला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो पूर्ण आपल्याला दोन्ही साईडनी लेवल करून घ्यायचा आहे. हा जो मच्छी कट आहे त्यामुळे इथे हा भाग असणारच आहे, पण हा जो आकार आहे तो एकदम बरोबर व्यवस्थिशीर करून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे पहा, आता हे दोन्ही सगळे भाग आता एकत्र झाले, त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो आता संपला इथला. आपण आता दुसऱ्या साईडचा घेऊ. तर जसं आपण पुढे मारलं होतं तसंच आता आपल्याला इकडेही मार्किंग करून घ्यायचे आहे. पण मी हे पुन्हा सांगते तुम्हाला. आता जा बाथरूममध्ये जा. तर आता आपल्याला इकडे पण असंच करायचं आहे. मोंढ्यावर मोंढा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. हा जो शोल्डर आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे तो आपल्याला असा शिस्तमध्ये घेऊन हा जो भाग आहे तो पूर्ण असा व्यवस्थिशीर ठेवायचा आहे. इकडे पण तुम्ही टाचपिन वगैरे काही लावा, खालीवर होणार नाही याची काळजी घ्या. आणि हा जो भाग आहे आता हे पहा, हे एक्स्ट्राचा मुद्दा म्हणून ठेवलेला आहे. हा जो एक्स्ट्राचा भाग आहे, ओके, तर हा जो भाग आहे तो आपल्याला आता इकडून असा हा पण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सरळ कट करून टाका मेजरमेंट घेऊन. ओके, तर आता आपण इकडलाही भाग आता केलाय सरळ आणि इकडलाही केलाय. झालेत आपले दोन्ही भाग आता पूर्ण. तर मी आता काय करणार आहे, हा जो आहे पॉइंट, हा आपल्याला आधी हुक्क आणि हे अशी इथं आता आपण हुक्क लावलेली तर नसणार आहेत शिवताना, त्यामुळे इथे तुम्ही टाचपिन वगैरे काहीही लावू शकतात. माझ्याकडे आता सध्या इथे जे अवेलेबल आहे ते मी लावले. ओके, तर आपल्याला आता बघा तर हे पहा, आपल्याला आता समोरच्याही भागाचा सेंटर पॉइंट काढायचा आहे. तर समोरच्या भागाला आपण सेंटर पॉइंट काढणार होतो तेवढा आता आपला 7.25 इंच. किती? 15ला 2 पॉइंट कमी. 15ला 2 पॉइंट कमी म्हटलं तर असा सरळ टेप फोल्ड करायचा, हा सेंटर पॉइंट मधून इकडे घ्यायचा, सेंटर मधून इकडे घ्यायचा आणि 2 इंचावर इथे मार्जिन लाईन अशी मारून टाकायची. इकडूनही तीच ट्रिक यूज करायची आहे आपल्याला. या सेंटर मधून आपल्याला इथेही अशी लाईन मारायची आहे आणि इथून अशी लाईन्स मारून टाकायची आहे. तरी तुम्हाला समोरच्या गळ्याचीही सांगते मी, 8.5 इंच 9
राईट, 9 वर टिक झालेला आहे आणि इकडूनही 9. तर हे पहा, इकडूनही 9. तर आपण आता हे दोन्हीकडूनही असे, ही जी शिलाई मार्जिन आहे ती अशीच तुम्ही आधी आखून घ्या. आखून घेतल्यामुळे तुम्हाला या लाईन्सवर शिलाई मारायची आणि जेव्हा आपण बाही जोडू तेव्हा ते सगळं व्यवस्थिशीर होतं आणि एकदम मोंढ्यातला जो टोक असतो, जो आपला जोडलेला भाग असतो, 4 याचा एक टोक होतो तयार, तो एकदम राईट येतो. तर हा जर तुम्ही फॉर्म्युला यूज केला तर 100% गॅरंटी तुमचं ब्लाऊज फिटिंगला एकदम शिस्त बसेल आणि कुठे चुकणार नाही. ओके, हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण आता पूर्ण कट करून घ्यायचे. जे इथून इकडल्या कोपऱ्याला कुठेही जर कपडा राहिला तर तुम्ही कट करून घ्या. तर आता मी तुम्हाला बाही कशी जोडायची हे पण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपली ही जी बाही आहे तर या बाहीचा आपण असा पूर्ण आधी सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला याच्या पूर्ण दोरे असे हे सगळे कट करून घेणार आहेत आपण. सिल्कच्या कापडचे दोरे निघतातच, थोडंसं शिवून बाजूला ठेवलं तर आता आपल्याला या बाईची सेंटर पॉइंट काढायचा आहे. या बाईचा सेंटर पॉइंट म्हणजे हा इथे. तर आपण इथे टिक करून घ्यायची. प्रथम इथे टिक करून घ्यायची आणि दोन्ही बाही तेवढ्याच आहेत का नाही हे आधी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे मोजणं झाल्यावर आपल्याला ही बाही करताना मी मच्छी कट टाकलेला नाहीये, त्यामुळे आता तुमच्यासमोर मी मच्छी कट करणार आहे याला. नॉर्मली मच्छी कट काढलाय मी, बलून्सची बाही असल्यामुळे एवढं काही नाही लक्षात येणार. तर हे बघा, तर आपण ही या साईडची बाही आणि ही या साईडची बाही. मच्छी कट हा समोरच्या भागाला बसवला जातो. हे कधी पण लक्षात ठेवा, नाहीतर उलट सुलट जोडून ठेवतात. त्यासाठी ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. तर आता आपण इथून हा सेंटर पॉइंट आणि हा सेंटर पॉइंट हा एक जर करून शिवण केलं तर इकडून आधी न जोडता इथून इकडे जोडा. तर मग काय होईल, आपली बाही फिरणार नाही. एखाद्या वेळेस तुम्ही डिझाईन कुठलीही केली असेल बाहीला तर ती अशी मागे पुढे न जाता प्रॉपर बाहेर जिथे डिझाईन पाहिजे तिथेच बसेल. अशी मेजरमेंट घेऊन जर ब्लाऊज शिवलं तर प्रॉपर जशास तसं तुम्हाला अंगाला बसेल. बाही जोडताना असं कुठेही ओढू नका, फक्त अलगद हाताने असं जोडताना आपल्याला कधी पण लक्ष ठेवायचं, इकडून इकडे न्यायचं, पुन्हा इकडून असा भाग इकडे घ्यायचा. कधीही बाही या टोकापासून त्या टोकापर्यंत अशी नाही जोडायची. सेंटर पॉइंट काढायचा, सेंटर पॉइंट जोडायचे, तिथूनच मशीन शिलाई मारायला सुरू करायची. हे बघा, आता मी हा सेंटर पॉइंट आणि हा सेंटर पॉइंट आधी जोडलेला नाहीये. इकडून इकडं नेलं, आता इकडून इकडं नेते. तर हा बघा, आता आपला झाला हा बॅक साईडचा.
त्यामुळे बरेच फायदे होणार आहेत तुमचे. तर हा फॉर्म्युला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा फॉर्म्युला तुम्हाला आवडला असेल तर मला प्लीज कमेंट्स करा. माझ्या व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका आणि सबस्क्राईब करा. शेअरही करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. तर अशा प्रकारे आता आपली ही बाही जोडलेली आहे. ओके, बघा हा जो बाही आहे ती जोडलेली. अशी बाही जोडल्यामुळे तुम्हाला हा सेंटर पॉईंटला जी काही तुम्ही डिझाईन करताल ती इकडे इकडे अशी या साईडला गेली हा प्रॉब्लेम नाही होणार अशी बाही जोडल्यावर. ओके, तर आता आपण इथून हा असा भाग आता आपण जोडून घेणार आहे. आधी आपण हा जो भाग आहे ना तो सरळ करून घेऊ. एक्स्ट्राचा राहिलेला सगळा भाग हा कटच करून घ्या. काही प्रॉब्लेम येणार नाही याच्यामुळे. आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलंच असते. तर आता आपण जी 2 इंचाची ही लाईन मारली होती, हे पहा, ही जी 2 इंचाची मार्जिन मारली होती तिथून आपल्याला आता मागच्या साईडने हे करायचं. तर आधी आपण हा सरळ भाग आहे आणि हा इकडे सरळ भाग आहे. दोन्ही उलटे भाग आपण एका साईडने घेतलेले आहेत. तर हे बघा समोरासमोर घेतलेले आहेत दोन्ही उलटे भाग. तर आपण आता हे असे शिलाई मारून घेणार आहे. अशा प्रमाणे शिलाई जर तुम्ही मारली तर याला वर्क लॅप करायची गरज नाही. ब्लाऊज असा फिनिशिंग मध्ये येतो. हो चाल तर हे बघा आता आपली ही जी मार्जिन आहे तर आता आपण जे इथून आहे ती शिलाई आता मारून घेणार आहेत आपण. साडेपाच आहे आपला दंडघेर 5.5 आहे. तर आपण इथून आता शिलाई मारून घेऊ. ही एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला की आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून सुद्धा आपली मार्जिन एवढीच उरते का, तर आपली मध्ये दाब मशीन मध्ये पण गेलेली असते. त्यामुळे तुम्ही 2 इंच ठेवलं तर खूपच चांगलं असेल. तर हा बघा हा भाग आपण तुम्ही पाहू शकता. बघा आपण ही शिलाई मार्जिन आहे एवढाच कापड उरलेला आहे. ही मशीन तुम्ही बघू शकता शिलाई की ही अशी आपली एकसारखी आलेली आहे. तर हे बघा हे पण दोन्ही पण आपले टोक एकावरच एक आलेले आहेत. अशी अर्धा इंचावर एक मार्जिन शिलाई मार्जिन, अर्धा इंच नाही अर्धा इंचामध्ये 2 अशी शिलाई मार्जिन मारून घ्या.
नवीन असणाऱ्यांना मी ही गोष्ट सांगते की इथे तुम्ही 4 किंवा 2 मशीन 2-3 एक्स्ट्रा मारल्या तर चांगल्या, जसं तर त्या गोष्टीची गरज पडते, त्यामुळे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेली चांगली. तर हे पहा, आपला टोप बघा, जी शिलाई मार्जिन आहे आपली, ओके. तर हे बघा एकसारखी आलेली आहे, यामध्ये काहीच हे नाही बघा. हे टोकही दोन्ही एकत्र आलेले आहेत, ही शिलाई पण आपली एकच म्हणजे सरळ रेषेत आलेली आहे, त्यामुळे परफेक्ट ब्लाऊज बसणार म्हणजे बसणारच. तर अशाच प्रकारे तुम्ही जर माझ्या या गोष्टीची ही जी ट्रिक तुम्ही फॉर्म्युला यूज केला तर नक्कीच तुमचंही ब्लाऊज चुकणार नाही किंवा फिटिंगला बिघडणार नाही, व्यवस्थिशीर बसेल. यामुळे काय होणार आहे, तुमचं ब्लाऊज शिस्त बसणार आहे, उतरणार नाही. तर बघा, हे बघा, चल ब्लाऊज बघा तुम्ही, गळा पण कसा गोल आलेला आहे माझा. हा मागचा साईडचा गळा आहे, बॅक साईडचा दोन्ही गळा घेतला होता आपण. बाह्या पण बघा किती सुंदर डिझाईन असलेली आहे ती, या प्रकारे.